पारू. येते. पारू, तुला माहितीये तुला आज इथे का बोलवलंय? अरू, प्रीतम तुला जादूगार म्हणतो ते काय उगाच नाही. आज तुझ्यामुळे सगळे किर्लोस्कर जिवंत आहेत. काल त्या बॉम्बचा स्फोट झाला असतं तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही आम्हाला. पारू, आज पुन्हा एकदा तू या अहिल्यादेवी किर्लोस्करवर खूप मोठे उपकार केलेस. तू या घराचा एक खंबीर आधार झालीयस. मारुतीने त्याचं अख्खं आयुष्य किर्लोस्कर घराण्यासाठी वेचलं. झिजला तो या घरासाठी. आणि तेच संस्कार त्याने पारूवर केले, जे आज ह्या घराच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. तुला या घराची, इथल्या माणसांची किती काळजी आहे माहितीये मला. पण तो नसतेस तर खरंच अनर्थ घडला असता का? पारू, हे सगळं घडणार आहे हे तुला आधीच माहिती होतं? नाही. देवी आई, त्या कार्यक्रमात मी कुणाला तरी फोनवर बोलताना ऐकलं की काम झालंय, बॉम्ब ठेवलाय, बॉम्ब स्फोट होणार आहे. आणि म्हणजे ती व्यक्ती दिसली नाही मला बरोबर. मी खूप घाबरले होते, म्हणून मी शोधाशोध सुरू केली. मी घाबरले आणि मग आदित्य सरांना सांगितलं. मला खरंच काय बी नाही माहिती. ठीक. पारू थांब. हे माझ्याकडून तुझ्यासाठी. खरं तर तू जे काही केलंयस त्याचं मूल या गोष्टीने नाही करता येणार आहे, पण तरी माझ्याकडून तुला प्लीज घे. नाही नको कपारू, असं काय करतेस? माझ्या घरच्यांचं रक्षण केलंयस, प्लीज घे ना. पारू, अनुष्का मनापासून देते, घे. थँक्यू. मॅम, मला पारूला अजून एक गिफ्ट द्यायचं आहे, मी देऊन आले. बरं. पारू ऐक ना, घ्या तुमची बांगडी. नाही नाही, मी बांगडी वगैरे घ्यायला आलेली नाही आहे, ती तर मी तुला दान केले. असो, ऐक ना, तू फुसका बॉम्ब निघालीस का? तो
मला वाटलं काहीतरी जबरदस्त प्लॅनिंग करशील, सगळं ओकून मोकळं होशील, मोठ्या तमाशा करशील, माझं भांड फोडशील. तसं काहीच केलं नाहीस का तू? का केलं नाहीस तसं? बोल. वा अनुष्का वा. नाही, बरं झालं हे सगळं मला आत्ताच कळलं ते. दिस इज नॉट फेअर अनुष्का. काय कशाबद्दल बोलतोयस तू? तुला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मी आत्ताच आईला आणि दादाला बोलवतो. ऐक ना काय झालं प्रीतम? तू पहिलं माझ्याशी डिस्कस कर ना, आपण बोलूया. बोल ना मग, बोल बोल. माझ्या दादाला सुखात ठेवशील ना? हं? काळजी घेशील ना त्याची, भांडशील ना त्याच्यासाठी, कोणाशी प्रेम करतेस ना त्याच्यावर? हो. अगं मस्करी करते तुझी. चिल. प्रीतम तू पण ना, मी उगाच घाबरले. इट्स ओके. मी येते. ती ना बरोबर बोलत होतीस. आता मी जेव्हा हे सगळं बोलत होतो ना, तेव्हा तिचा उडालेला चेहऱ्याचा रंग बरंच काही सांगून गेलाय आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करायची नाही. हे बघ, त्या घरातलं जेव्हा कोणीही माझ्या बाजूने उभं नव्हतं ना, तेव्हा तू उभी राहिली आहेस. त्यामुळे आता मीही तेच करणार आहे. बघ, जादू काय करायची काय का नवीन मिशनला सुरुवात? अनुष्का आणि दिशाचा खाना चेहरा ना आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. आदित्य, आम्हाला इतक्या तातडीने का बोलवून घेतलंस? आई, तुला तातडीने बोलवलं आहे कारण तुला दिशाच्या कंपनीची सेल्स ग्रोथ दाखवायची आहे. आदित्य, दिशाच्या कंपनीचा सेल्स ग्रोथ बघण्यापेक्षा मला आपल्या कंपनीची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. तसं नाही बहिणी, पण एकदा बघून घ्या. आपलं पोस्टर लॉन्च इव्हेंट आणि कॅम्पेन याच्यानंतर काही गोष्टींमध्ये फरक पडलाय. अर्थातच पारू पुन्हा एकदा घराघरामध्ये पोचली आहे, सेल्स वाढले, पण याचा फायदा आपल्या कंपनीपेक्षा दिशाच्या कंपनीला जास्त होतोय. कारण दिशाने आपले प्रोडक्ट्स कॉपी केलेत आणि सामान्य लोकांना तो फरक कळत नाही आहे. लोक आपले प्रोडक्ट समजून तिचे प्रोडक्ट्स विकत घेत आहेत. शिवाय ती आपल्यापेक्षा कमी किमतीत विकते आणि एकावर एक फ्री. त्यामुळे एवढं मोठं कॅम्पेन करून काही फायदा झालाय असं म्हणता येणार नाही. नाही, मला एक कळत नाहीये, एवढा लॉस घेऊन प्रॉडक्ट विकणं तिला परवडतंय कसं? श्रीकांत, कारण ती म्हणाली तसं तिला बिझनेस करण्यात इंटरेस्ट नाहीये, तिला आपला बिझनेस उद्ध्वस्त करायचा. आदित्य, आत्ता म्हणालास दिशाच्या कंपनीचे सेल्स रिपोर्ट दाखवायचे आहेत आणि आता सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे. काय चाललंय तुझं? काय आहे डोक्यात? आई, संकटांसोबत त्यातून बाहेर निघण्याची एक संधी मिळते असं तूच म्हणायचीस ना. ही दिशा आपली कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आखतीये आणि मी मात्र त्यात एक संधी शोधली. 1 सेकंड. दिशाच्या आणि आपल्या कंपनीचा सेल ऑलमोस्ट सेम. आणि दिशाने हे जे एकावर एक फ्री केलंय त्यामुळे ना तिची कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, ना पारूचं इतकं मोठं कॅम्पेन करूनही आपण प्रॉफिटमध्ये आलो. आणि मोहन काका म्हणतो तसा लोकांची प्रोडक्ट्समध्ये गल्लत होते कारण दिशा आपल्या प्रोडक्ट्सची कॉपी करून विकते. मग जर आपणच तिचे प्रोडक्ट्स विकून दिले तर? आदित्य, काय बोलतोस तू? आपण तिचे प्रॉडक्ट विकायला मदत करायची?
बरा आहेस ना तू? एक मिनिट श्रीकांत. आदित्यला नेमकं काय म्हणायचंय ते जाणून घेऊया. आदित्य, तुझा प्लॅन काय आहे तो नीट उलगडून सांग. आई, हे बघ, दिशाचे प्रोडक्ट्स हे आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट्सची कॉपी आहेत. म्हणजे हुबेहूब तसेच आहेत, त्याच फॉर्म्युल्याने बनवलेले आहेत. आपण जर का तो सगळा माल विकत घेतला तर एकतर तो आपल्याला अर्ध्या किमतीत मिळेल, म्हणजे एकावर एकच्या ऑफरमुळे. म्हणजे आपली प्रोडक्शन कॉस्ट वाचेल. आणि मग तो माल विकत घेऊन चेक करून आपण तो आपल्या ग्राहकांना आणि डिस्ट्रीब्युटर्सला सॅम्पल पीस म्हणून देऊ शकतो. आई, आजवर या दिशाने आपल्या नावाचा, आपल्या प्रोडक्ट्सचा गैरफायदा घेतलाय. आता आपण तिच्या प्रोडक्ट्सचा फायदा घेऊ शकतो. कधी ना कधीतरी तिची प्रोडक्शन कॅपॅसिटी संपेल आणि मग ती जास्त दिवस लॉस सहन करू शकणार नाही. कळतंय? मोहन, दिशाच्या कंपनीचा सगळा माल मार्केटमधनं उचलायची व्यवस्था करा. काही शिल्लक राहता कामा नये. आणि तो आपल्या क्वालिटी चेक डिपार्टमेंटकडनं व्यवस्थित चेक करून आपल्या डिस्ट्रीब्युटर्सकडे पोहोचवण्याची व्यवस्था करा. हो वहिनी, करतो मी तसं. तरी ना पारू, ती अनुष्का मला आधीपासूनच खटकत होती. काय माहित नाही, ती आजूबाजूला असेल ना की असं विचित्र वाटायचं ग. तिचं ते वागणं बोलणं सगळं फेक वाटायचं. पण मला हे माहित नव्हतं की ती माझं घर उद्ध्वस्त करायला इथे आली आहे. दादा पण बिचारा आईच्या शब्दाखातर तिच्याशी लग्न करायला तयार झाला. आपण एक भाऊ म्हणून मी हे कधीच होऊ देणार नाही. असं वाटतं ना, आत्ताच्या आत्ता जावं, आईला सगळं सांगून टाकावं आणि त्या दिशा बरोबर अनुष्काला पण जेलमध्ये पाठवा. प्रीतम सर, हे बघा, अनुष्का मॅडम असू देत किंवा दिशा मॅडम, त्या असंच या घरात आलेल्या नाहीत. त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. सर दिशा मॅडमनी लई चुका केल्या, पण या अनुष्का मॅडम लई हुशार आहेत. त्यांनी देवी आईंचं मन जिंकून घेतलंय. त्यांच्या विरोधात आपल्याकडं काय बी पुरावा नाही आणि त्यामुळं आपण त्यांच्या विरोधात काय बी करू शकत नाही. आपले हात बांधले गेलेत सर. काय करायचंय आपण? असं हातावर हात ठेवून तिचा प्लॅन सक्सेस व्हायची वाट बघायची आहे का? तू ती काय करायच्या आधी ना मी जीव घे ना तिचा, मी आधीच सांगतोय. प्रीतम सर, हळू बोला. हे बघा, आपण त्यांचा प्लॅन पूर्ण होऊ द्यायचंच नाही. हा, म्हणजे आपल्याला त्यांच्या विरोधात जर का काही बी पुरावा मिळाला की लगेच आपण देवी आईंना सांगायचं. पण सर, हे समज करण्याआधी आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे मुळापासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे म्हणजे सर, अनुष्का मॅडम आल्या तिथनं, म्हणजे त्यांच्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. मला खात्री आहे त्यांच्या घरात नक्की काहीतरी पुरावा मिळेल. चल मग आत्ताच निघूया. हाय का आता? असं थोडीच असतंय लगेच उठलो आणि निघालो आणि गेलो लगेच जडती घ्यायला. हे बघा सर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, अनुष्का मॅडम लई हुशार आहेत. त्या आपल्याला सहजासहजी त्यांच्या घराची जडती घेऊ देणार नाहीत. बरोबर बोलतेस तू. पण मग पोलिसांची मदत घेऊया ना. प्रीतम सर, अनुष्का मॅडमची पोस्ट पोलिसांपर्यंत असणार. मग काय करायचं आता सांग तूच. मी काय म्हणते सर, काय सॉलिड प्लॅन शोधून काढलायस पारू. बेस्ट आहे हा प्लॅन, बेस्ट आहे. कोण आहे तुम्ही आणि कोण हवे तुम्हाला?
कशासाठी आला इथे? पारुलताजी, हं? इन्होंने दोस्तों हम कौन है? ओळखा? हे मिस्टर प्रीतम सिंग कारखानेवाले आणि मी पारुलता खानसामे. आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस मधून आलोय आम्ही. आम्हाला कळलं की तुम्ही बेहिशोबी मालमत्ता लपवून ठेवले तुमच्या घरात, म्हणून तुमच्या घराची झडती घ्यायला आलोय. झडती? हो, झडती तुमच्याच घराची. आणि तुमच्याबद्दलच तक्रार आहे आमच्याकडं. आमच्या तपास कार्यात तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. मिस अनुष्का. अनुष्का? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी अनुष्का नाहीये आणि तुम्ही असं थेट आमच्या घरात घुसू शकत नाही. मला अनुष्काला कळवावं लागेल. इकडं काय करताय तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? ही शासकीय रेड आहे आणि जोपर्यंत आमचं काम संपत नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाच फोन लावू शकत नाही आणि घरातनं कुठं हलू बी शकत नाही. जाऊन बसा तिकडं. हा, बसा म्हणलं ना. बैठो जी. व्हॉट? हाऊ इज इट पॉसिबल? सगळा माल अचानक कसा संपू शकतो? तुम्ही नीट चेक केलंय का? पांडे, काय विचारते मी? शुद्धीत आहात ना? तुम्हाला मी मॅनेजर म्हणून यासाठी नव्हतं ठेवलं की तुम्ही 1 महिन्याचा माल एका दिवसात संपवून टाकावा. या सगळ्यामध्ये माझा किती लॉस होतोय तुम्हाला कळतंय का जरा तरी? तशा आपला माल बल्कमध्ये खरेदी केला जातोय. मार्केटमध्ये आपल्या मालाची डिमांड अचानक वाढली आहे. मला कळतच नाहीये एका दिवसात आपला माल कोणी खरेदी केला असेल. ठीक आहे, आता मी बॅकआउट नाही करणार. आता टार्गेट फक्त आणि फक्त त्या किर्लोस्कर कंपनीला बर्बाद करणे एवढंच. आता एकतर ते किर्लोस्कर राहतील नाहीतर ही दिशा. आता माघार नाही. येस, आय एम शुअर. आणि माघार तर तिला घ्यावीच लागेल. तिला कळलं नाहीये तिने कोणाशी पंगा घेतलाय. ऐका, मार्केटमधल्या एकाही होलसेलरकडे, एकाही रिटेलरकडे तिच्या प्रोडक्टचा एकही सॅम्पल राहता कामा नये. तो घ्या, टेस्टिंगला द्या आणि ओके असेल तरच त्याचा सॅम्पल पीस म्हणून आपल्या डिस्ट्रीब्युटर्सना पाठवा. या, अँड कीप मी पोस्टेड. थँक्यू. दादा, काका, काम ऑलमोस्ट सुरू झालेलं आहे. तुला असं काम करताना बघून अगदी बहिणींची आठवण येते. अगदी हुबेहूब. तीच हुशारी, तीच निर्णय क्षमता. आदित्य, मला तुझा खूप अभिमान वाटतो. एवढ्या संकटाच्या काळात सुद्धा अगदी शांतपणे किती उत्तम मार्ग काढला असतो. 50% लॉस घेऊन दिशाला काहीच परवडणार नाहीये. काका, मुळात दिशाने ही कंपनी सुरू केली आहे ती आपली कंपनी बुडवण्यासाठी, म्हणजे वाईट हेतूने. आणि आपण आपली कंपनी खूप श्रद्धेने चालवतो. या कंपनीने फक्त आपलं पोट भरत नाही तर हजारो कामगारांचं घर चालतं. कंपनीचे कामगार आपल्या फॅमिलीचा एक भाग आहे आणि मी आपल्या फॅमिली मेंबर्सना असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. आत्तापर्यंत आपण गप्प होतो, पण आता वार करायची वेळ आपली आहे. देशाला आपले वार सहन होणार नाही. किर्लोस्कर कंपनीशी पंगा घेतलाय तिने. आता तिची सुटका नाही.